नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील बासी मर्ढेकरांचा गणपतवाणी एक अध्यापन हे प्रकरण वाचित आहे. बासी मर्ढेकरांचा गणपतवाणी एक अध्यापन. गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. मिचकावनी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवई, भिरकावनी ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैशी गवई. गिराईकाची कदर राखणे, जिरे धणे अन धान्य गळीत, खोबरेल अन तेल तिळीचे, विकून बसणे हिशेब कोळीत. स्वप्नावरती धूर सांडणे, क्वचित बिडीचा वापणतीचा, मिणमिण जळत्या आणि लेटणे, वाचित गाथा श्री तुकयाचा. गोणपटावर विटकर रंगी, सतरंजी अन उशास पोते, आडोशाला वास तुपाचा, असे झोपणे माहीत होते. कडे काडे गणपत वाण्या नेजा, हाडाचीही ऐशी केली, दुकानातल्या जमिनी सती सदैव रुतली आणि रुतली. काड्या गणपत वाण्या नेजा, चावनी चावनी फेकून दिधल्या, दुकानातल्या जमिनी सत्या सदैव रुतल्या आणि रुतल्या. गणपतवाणी बिडी बापडा, पिता पिताना मरून गेला, एक मागता डोळे दोन, देव देतसे जन्मांधाला. प्रस्तुत कवितेचे अध्यापन मी 8वीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांना केले होते आणि काही वर्षानंतर SYBA वर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले होते. शालेय पातळीवर आशयावर भर दिला होता. महाविद्यालयीन पातळीवर आशयाबरोबरच रूपाचेही विश्लेषण केले होते. अध्यापन आठवणींच्या या प्रस्तुत टिपणात दोहोंची सरमिसळ अपरिहार्यच. कवी रमेश तेंडुलकर, नाटककार वसंत कामत या प्रख्यातांसहित आम्ही 1947 ते 51 पर्यंत प्राध्यापक अनंत काणेकर यांचे BA पर्यंतचे विद्यार्थी आणि 1951 ते 53 पर्यंत MA वर्गातले काणेकरांसहित प्राध्यापक वा.ल. कुलकर्णी विद्यार्थी. त्यामुळे नवीन कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकारांचे, त्यांच्यातील नवीन उर्मीचे आमच्यावरील गुरुवर्यांप्रमाणेच आम्ही सर्व स्वागत करणारे. मधल्या सुट्टीत चहा पिता पिता रोज चर्चा करणारे. मर्ढेकरांचा तोंडपाठ झालेल्या काव्यपंक्तीने, रसिकतेने दाद देणारे. कवितेला भिडून अर्थ लावण्याचा प्रयत्न करणारे. काव्यात्म नाविन्याचा आनंद भोगणारे. मर्ढेकरांच्या कवितेबद्दल आम्हा सर्वांनाच विशेष ओढ आणि कुतूहल. पण पदव्युत्तर शिक्षण संपवून शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेत येताच साहित्याच्या ज्येष्ठ शिक्षकांत मर्ढेकरांविषयी टवाळीचा सूर ऐकू येत असलेला, संदर्भ सोडून आडवा तिडवा रेवडी उडवणारा तिरकस सूर, पिंपात ओल्या मेले उंदीर, ठाकूरद्वारा टांग मारते कांदेवाडी, पंक्चरलेल्या रबरी रात्री, सहनौ टरकतू, सर्वे जंतू रूटीनहा, असे या काय कविता. आणि पहिल्याच वर्षी माझ्या वाट्याला 8वीच्या वर्गात शिकवण्यासाठी मर्ढेकरांची गणपतवाणी ही कविता आली. बिडी काडीची कविता आम्हाला पण शिकवावी लागणार. नव्या दमाच्या शिक्षकाची शिकवणी लावावी लागणार. स्टाफरूममध्ये हेटाळणीचा सूर लागत असलेला. अशा वातावरणात 2 तासिकांमध्ये शिकवलेला गणपतवाणी स्मरणातला, थोडे उणे अधिक करीत आठवलेला. कवितेतली गेय लय आशयाशी तोलून प्रथम कवितेचे पादाकुलकातील लयदार गेयरूप सादर केले. किंचित हसू, मात्र जास्त मानसिक गांभीर्याचे आसूच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील टिपून घेतले. गेय वाचनाच्या माध्यमातून आशयाचे गांभीर्य विद्यार्थ्यांना जाणवल्याचे दिसत होते. विद्यार्थ्यांच्या अशा गंभीर मनोवस्थेत कवितेचे अध्यापन पूर्वसंदर्भ देत केले जाते. मुलांनो, 1939 ते 45च्या काळात जे दुसरे जागतिक महायुद्ध झाले, त्यात लक्षावधी माणसे मारली गेली.
अनेक लक्षावधी जखमी झाली. लुळी पांगळी आंधळी बहिरी झाली. शहरेच्या शहरे उद्ध्वस्त झाली. उभी पिके जळून गेली. कोट्यावधींची मालमत्ता भस्मसात झाली. हे पाहून सारे जग हादरले. संवेदनशील कवी तर मुळापासून हादरले. मानवी जीवनाच्या अनिश्चिततेबद्दल चिंताग्रस्त झाले. अशाश्वत जीवनाबद्दल चिंता व्यक्त करू लागले. या जीवनाचा अर्थ काय? उद्ध्वस्तता, विफलता, अर्थशून्यता हाच मानवी जीवनाचा निष्कर्ष का? सुंदर विश्व निर्माण करण्याच्या माणसाच्या स्वप्नांची राखरांगोळीच व्हायची असते का? त्याची स्वप्ने नेहमीच विफल होत असतात का? अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न संवेदनशील कवींना पडले. विषय विविध प्रकारचे असले तरी त्यांचेच प्रतिबिंब त्यांच्या अनेक कवितांतून उमटले आहे. आता मर्ढेकरांच्या या कवितेतील वाणी बघा. नाव त्याचे गणपत. कनिष्ठ जाती जमातीतील हे नाव. उच्चवर्णीय गणेश नाही, उच्चवर्गीय गणपतराव नाही. तो एक खेडूत वाणी गणपत. धंदा याचा कनिष्ठ वाण्याचा. गरीब खेडूतांच्या गावातील या गणपत वाण्याचे दुकान कोणीतरी कधीतरी दुकानावर येणार. मग दिवसभर बसून काय करायचं? दुकानावर बसल्या बसल्या वेळ घालवायला चाळा कसला. बिडी प्यायचा आणि बिडी पेटवायची. काडी नुसतीच चावायचा. त्याच्या तोंडात असायची बिडी आणि काडी, पण मनात असायची जी बांधायची ती एक माडी. त्याच्या मनात असायचं त्याच्या दुकानाच्या जागेवर माडी बांधण्याचं श्रीमंती स्वप्न. त्याच्या मनात असायचं एकावर एक 2 मजल्याची माडी बांधण्याचं श्रीमंती स्वप्न. माडी बांधण्याच्या श्रीमंती स्वप्नात तो शिरायचा. मग श्रीमंतीच्या ऐटीत माडी बांधली जात आहे अशा तोऱ्यात उजवा डोळा मिचकवायचा. त्याचं श्रीमंती थाटात डावी भिवई उडवायचा आणि ती तोंडातली दरिद्री काडी लक्षात येताच भिरकावून द्यायचा. तुच्छतेने फेकून द्यायचा. जसा एखादा गवई बेधुंद स्वप्नवत गात असताना नकळत आलेली स्वरलयीत नसलेली तान बेचव लकेर झटकून टाकतो, तसा आपल्या माडीच्या श्रीमंती स्वप्नात विसंगत ठरणारी, विरूप ठरणारी ती दरिद्री काडी भिरकावीत फेकून द्यायचा. पहिल्या 2 कडव्यात त्याचे माडीचे स्वप्न रेखाटल्यानंतर नशिबी ती दरिद्री बिडी काडी आलेला हा दरिद्री गणपतवाणी त्याचा स्वप्नातल्या श्रीमंती माडीसाठी काय करीत असतो ते पुढील 3 कडव्यात सांगितले आहे. इमाने इतबारे येतील त्या गिऱ्हाईकांची कदर तर राखलीच पाहिजे. जिरे विकायचे, धणे विकायचे, कळीत धान्य विकायचे, खोबरेल तेल विकायचे, तिळीचे तेल विकायचे. गिऱ्हाईक येताच तत्परतेने उठायचे. गिऱ्हाईक मागेल ते तत्परतेने द्यायचे. गिऱ्हाईक नसेल तेव्हा झालेल्या फायद्याचा हिशोब करीत बसायचे. परत हिशोब करीत बसायचे. प्रत्येक जिन्सामागे किती फायदा आला याचा सारखा हिशोब करीत बसायचे. आज एवढा फायदा, उद्या आणखीन फायदा, तेरवा आणखीन अशी फायद्यांची त्या माडीसाठी कल्पनेवर कल्पनेची स्वप्ने रचित बसायचे. विडी ओढून तीमधून सोडणाऱ्या धुरासारखी फायद्याची स्वप्ने, धुरासारखी शून्याच्या पोकळीत जाणारी स्वप्ने. कोपऱ्यातल्या देवाच्या जुनाट तसबिरीतील दुवापडे लावलेल्या मिणमिण जळणाऱ्या पणतीतील धुराप्रमाणे मिणमिण करणारी स्वप्ने. प्रत्यक्षात न येणाऱ्या फायद्याची स्वप्ने, धुराप्रमाणे विरून जाणारी स्वप्ने. मध्येच गिऱ्हाईक येताच उठायचे, जिन्नस द्यायचे. एरवी हिशोब कोळीत बिडी पंटीच्या धुरात विरणारी स्वप्ने बघत बसायचे. कंटाळा आला तर कसला तरी खांबा बिंबांचा आधार घेत लेटायचे. बुडीत व्यापार केलेल्या श्री तुकयाच्या गाथा माडीचे स्वप्न पुरे करणारा विठोबा भेटेल म्हणून श्रद्धेने वाचीत बसायचे. बसता वाचता लेटायचे. मधल्या वेळेत गिऱ्हाईक नाही असं बघून जुन्या गोणपटावर विटकी सतरंजी टाकून उशाला तिथलेच एखादे पोते घेऊन उघड्या डब्यातल्या तुपाच्या कुबट वासात थोडे झोपायचे. पण गिऱ्हाईक येताच परत तत्परतेने उठून गिऱ्हाईकाची कदर करणे, जिरे धणे इत्यादी विकणे, फायद्याचा हिशोब कोळीत बसणे,
स्वप्नात शिरणे, बसणे, लेटणे, थोडे झोपणे अशा शारीरिक आणि मानसिक दमणूक करणाऱ्या क्रियांची दिवसभरात कितीदा तरी पुनरावृत्ती करीत या गणपतवाण्याने हाडाची काडे केली. त्याच्या काटकुट्या झालेल्या हाडांच्या काड्या आणि चावून चावून फेकून दिलेल्या शुष्क काड्या यांचा अर्थपूर्ण संबंध पुढील 2 कडव्यात सूचित केला आहे. दुकानाच्या जमिनीवर माडी बांधण्याच्या स्वप्नासाठी त्या दुकानाच्या जमिनीला दिलेली, वाहिलेली, ती जीवनरस आटलेली कष्टकरी हाडकुळी हाडे त्या जमीन मातीतील काबाड कष्टाच्या चिखलात रोजच्या रोज अधिकाधिक रुतत गेली. त्या काबाड कष्टाच्या चिखलातून त्याची सुटका कशी होणार आणि ते माडीचे स्वप्न बघत बघत दारिद्र्यातून सुटण्यासाठी धडपड करीत चावून चावून फेकून दिलेल्या त्या शुष्क वांस काड्या त्या दुकानातल्या जमीन मातीशी त्याच्या दरिद्री जीवनाचे विफल निर्जीव नाते रोजच्या रोज अधिकाधिक जोडीत राहिल्या. यातून सुटका कशी व्हावयाची? त्या काबड कष्टातून आणि त्या दारिद्र्यातून त्याची सुटका कशी व्हावयाची? तसेच आशा निराशा या द्वंद्वातून त्याची सुटका कशी व्हायची? सर्व प्रकारच्या मानवी यातायातीतून सुटका होण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे मृत्यू. या वाण्याची या मृत्यूनेच सुटका केली. पिता पिताना बिडी बापडा गणपतवाणी मरून गेला. पुरे न होणारे स्वप्न बघत बघत काबाड कष्ट करीत करीत दारिद्र्याचे भिकार जिणे जगत जगत मरून गेला. कष्टातून आणि दारिद्र्यातून सुटका करून घेत मरून गेला. आशा निराशा या द्वंद्वातून सुटका करून घेत मरून गेला. शेवटल्या कडव्यात असा त्याचा शोकात्म मृत्यू सांगत ही कविता मानवी जीवनाबद्दलच्या तथाकथित सत्यावर उपरोधिक भाष्य करीत आपल्याला अस्वस्थ करीत त्या गणपतवाण्याबरोबरच आपला निरोप घेते. हा वाणी माडीचे स्वप्न प्रत्यक्षात यावे असा एक डोळा मागित असतो, पण मृत्यूच्या रूपाने कधीच प्रत्यक्षात न येणाऱ्या त्या स्वप्नासाठीच्या कष्टातून सुटका आणि दारिद्र्यातून सुटका असे 2 डोळे त्याला मिळत असतात. तो माडीचा एक डोळा मागित असतो, पण बिडी काडीतून कष्ट दारिद्र्यातून सुटका हे 2 डोळे त्याला मिळत आहेत. तसेच कधीच प्रत्यक्षात न येणाऱ्या स्वप्नात रमणे यातून सुटका आणि ते स्वप्न प्रत्यक्षात येत नाही याचं दुःख भोगणे यातून सुटका असे त्याला मृत्यूने दिलेले 2 डोळे असतात. सामान्य माणूस माडीचा अधिक चांगले जिणे जगण्याचा एक डोळा मागित असतो, पण त्याच्या वाट्याला बिडी आणि काडी कष्ट आणि दारिद्र्य याच गोष्टी येत असतात. तसेच वान स्वप्नरम्यता आणि स्वप्नभंगाचे दुःख याच 2 गोष्टी त्याच्या वाट्याला येत असतात. अशा प्रकारची नेहमीची सार्वत्रिक सामाजिक परिस्थिती असते असे ध्वनित भाष्य ही कविता करीत असते. सामान्य माणसाची स्वप्ने कधीच पुरी होत नसतात. त्याचे जीवन विफल होत असते. गणपतवाण्याच्या माध्यमातून सामान्य माणसाचे हे विफल प्रातिनिधिक चित्र या कवितेत रेखाटले आहे. हे सहृदय वाचकाला अस्वस्थ करीत असते. SYBAच्या विद्यार्थ्यांना या कवितेचे अध्यापन करीत असताना पूर्वोक्त आशयाबरोबरच प्रस्तुत कवितेत आढळणाऱ्या मर्ढेकरी कवितेच्या रूपवैशिष्ट्याबद्दल बोलणे आवश्यक होते. 1. गद्य वाङ्मयात शब्दचित्र नावाचा एक वाङ्मय प्रकार आहे. आपण अशी काही शब्दचित्रे वाचलेली आहेत, निबंधाच्या वहीत लिहिलेली आहे. ही कविता म्हणजे तसे एक शब्दचित्र आहे असे वाचता वाचता भावत असते. एका वाण्याचं शब्दचित्र, त्याचं नाव, त्याचं दुकान, तेथील त्याचे बाह्यरूप, अंतरूप, सर्व काय. प्रथम दिसतं त्याचं बाह्यरूप. तो काय पितो, पिताना काय चावतो, डोळा कसा मिचकावतो, डावी भिवई कसा उडवतो, काडी कसा भिरकावतो, गिराईकाला काय काय विकतो, कसा बसतो, बसता बसता काय करतो, बिडीचा धूर कसा कुठे सोडतो, कुठे लेटतो, काय वाचतो, कसा झोपतो, कशावर झोपतो, उशाला काय घेतो, बिडी पीत काही चावत कष्ट करीत हाडांची काडे कशी झिजवतो, या साऱ्या कृतीतून त्याचे बाह्यरूप मूर्तिमंत उभे राहते. या त्याच्या कृतीतून त्याचे बरेचसे आंतररूपही सूचित होत असतेच. पण शिवाय तो मनाशीच काय म्हणायचा?
गिराईकांची कदर राखत कसा वागायचा, हिशोब कोळीत कसा बसायचा, हिशोब कोळीत कोणते स्वप्न बघायचा, धूर सोडताना आणखी कसा स्वप्नमग्न व्हायचा, कष्ट करताना आणि दारिद्र्य भोगताना त्याच्या शरीराबरोबरच त्याच्या मनाचीही काय स्थिती झाली आणि कसे वैफल्य आले, या गोष्टीतून त्याचे आंतररूप आणखीनच भावत असते. या शब्दचित्राची गंमत अशी की या शब्दचित्रात कथेचा आकारही दडलेला असतो. शेवटी तर हे कविता शब्दचित्र कथेचे स्पष्ट वळण घेते. एक होता वाणी, त्याचे नाव गणपत. हा गणपतवाणी परिस्थितीने दरिद्री होता. तो त्याच्या दुकानात विडी पीत काडी चावत दिवसभर कष्ट करायचा. गिराईकांची इमाने इतबारे कदर करायचा. त्याच्या त्या दुकानाच्या जागेवर माडी बांधण्याचे स्वप्न बघायचा. सारखा फायद्या तोटाचा हिशोब करीत बसायचा. त्या माडीच्या स्वप्नासाठी राबायचा, पण त्याचे स्वप्न कधीच प्रत्यक्षात येत नाही. तो कष्ट करीत दारिद्र्य भोगत एक दिवस मरून गेला. सुटला विचार. दारिद्र्यातून कष्टातून त्याची सुटका झाली. संपली गोष्ट. काय सुचवायचंय हे मात्र सुचवून गेली. शेवटी ही शब्दचित्रमय कविता अशी कथाच झाली. 2. या शब्दचित्रमय काहीशा कथात्मक कवितेतील शेवटच्या कडव्यात या गणपतवाण्याचा शोकात्म मृत्यू सांगून एक मागता डोळे दोन देव दे तसे जन्मांधाला या द्विपंक्तीतून पारंपरिक श्रद्धेचा उपहास करीत ज्या तऱ्हेने या वाण्याच्या संदर्भात उपरोधिक भाष्य सूचित केले आहे ते मर्ढेकरी शैलीचे खास वैशिष्ट्य आहे. या द्विपंक्तीत अंतर्भूत असलेल्या सूचक उपरोधामुळे या वाण्याचा मृत्यू आणि ते सूचक भाष्य अधिक परिणामकारक ठरत असते, अधिक उत्कटत्वाने भावत असते. मरून युरावे धडरूपे आम्ही जमदग्नी प्रेतरूपे भूके कंगालिस्तान का जिंदाबाद सहनव टरकतो सहवीर्य कारवाव है घनश्याम सुंदरा श्रीधरा गिरणोदय झाला. अशा अनेक मर्ढेकरी कवितेतील उपरोधिक शैलीत बसणारे येथील जन्मांधाला मिळणारे 2 डोळे आहे. 3. मर्ढेकरी कवितेचे आणखी एक रचना वैशिष्ट्य म्हणजे व्याकरणिक रचनेची विपरीत वाटेल एवढी मोडतोड करीत नादबंध साधित जाणे, ज्याला समीक्षेच्या परिभाषेत फोरग्राउंडिंग असे म्हणतात. या कवितेत व्याकरणातील रचनेचे उल्लंघन करणारी उदाहरणे लक्षणीय ठरतील अशी आहे. क्वचित विडीचा वा मिणमिण जळत्या पणतीचा धूर सांडणे याऐवजी धूर सांडणे क्वचित विडीचा वा पणतीचा मिणमिण जळत्या. विटकरी रंगी गोणपटावर किंवा विटकर रंगी सतरंजीवर किंवा विटकर रंगी गोणपटावरील विटकर रंगी सतरंजीवर याऐवजी गोणपटावर विटकर रंगी सतरंजी. ज्या गणपतवाण्याने हाडाचीही ऐशी काळे केली याऐवजी काळे गणपतवाण्याने ज्या हाडाचीही ऐशी केली. गणपतवाड्याने ज्या काड्या चावनी फेकून दिधल्या याऐवजी काड्या गणपतवाण्याने ज्या चावनी फेकून दिधल्या. बापडा गणपतवाणी बिडी पिताना मरून गेला याऐवजी गणपतवाणी बिडी बापडा पिताना मरून गेला. काय साधले जाते असे व्याकरणिक रचनेच्या नियमाचे उल्लंघन करून, व्याकरणिक रचनेची अशी काहीशी विपरीत मोडतोड करून ही शब्दक्रीडा केवळ गंमत म्हणून केलेली नसते. तिचे कवितेच्या अंगसंगाशी काव्यात्मक कार्य असते. अशा काहीशा विपरीत शब्दक्रीडेमुळे कवितेला एक नादबंधित आंदोलित लय प्राप्त होत असते. अशी कविता वाचताना आणि गातानाही एक प्रकारची प्रास अन्वित नाद आवर्तित लयकारी आपण अनुभवत असतो. शिवाय विशेषण विशेष्य तसेच क्रियाविशेषण क्रिया असा सरळ व्याकरणिक वाक्यरचनेचा अनुक्रम मोडल्याने आणि काहीशी दुरान्वयीन उलट रचना केल्याने अर्थाची गमतीदार संदिग्धता निर्माण होते. प्रारंभी या दुरान्वयीन अनुक्रमभंगामुळे
एक वेगळाच अर्थ मनात येऊन जाण्याची शक्यता निर्माण होते. पण पुढे बारकाईने वाचताना दुरान्वय आणि मोडलेला अनुक्रम लक्षात येताच सरलार्थ वाच्यार्थ लक्षात येऊ लागतो आणि मग तेथून धन्व्यार्थाची वाट दिसू लागते. 4. कवितेच्या अंगभूत घटकांची चर्चा करीत असताना मर्ढेकरांनी भावानिक समतानता इमोशनल इक्विव्हॅलन्स ही एक महत्त्वपूर्ण उपपत्ती मांडली आहे. तिची सुलभ मांडणी अशी करता येईल की अपेक्षित भावनिक अनुभवाला जे कविता पण प्राप्त होत असते ते त्याच्याशी एकजीव होणाऱ्या प्रतिमेमुळे. भावनिक अनुभव त्याच्याशी समतानता साधणारी प्रतिमा असे सेंद्रिय संघटन कवितेच्या सिद्धीस आवश्यक असते. कवितेच्या संदर्भात थोडक्यात असे सांगता येईल की समतानता साधणाऱ्या प्रतिमेतून भावनिक अनुभव व्यक्त होत असतो. भावनिक अनुभव हे एक पद आणि त्याच्याशी समतानता साधणारे दुसरे पद या दोहोंचे अद्वैत कवितेमध्ये सांधलेले असते. प्रस्तुत कवितेत तिला कविता पण आणणाऱ्या कोणत्या भावनिक समतानतेच्या प्रतिमा आढळतात आणि अशी प्रतिमा कोणता भावनिक अनुभव व्यक्त होत असतो असे विश्लेषण काहीसे गद्यप्राय गणिती पद्धतीचे आणि कवितेची अनेकार्थता बंदिस्त करीत असले तरी ते कवितेच्या आकलनासाठी मार्गदर्शक ठरत असते, म्हणून ते केले जाते. गणपत वाण्याचे बिडी पिणं या प्रतिमेतून माडी बांधण्याची स्वप्नधुंदी भोगणं हा सकारात्मक आणि काळी नुसतीच चावणं हा प्रतिमेतून ते स्वप्न वांस ठरणार आहे असा नकारात्मक भावनाशय व्यक्त होतो. म्हणजे या पहिल्याच कडव्यातून या गणपतवाण्याच्या वाट्याला येणारी विफलता ध्वनित होत असते. पण माडीच्या स्वप्नधुंदीत असताना ते स्वप्न वांस ठरणार अशी मनात येणारी नकोशी कल्पना तो लागलीच झटकून टाकतो. हा भावनाशय भिरकावून दिलेली ती काडी आणि झटकून टाकलेली ती विसंगत लकीर या दोन प्रतिमांच्या संघटनेतून व्यक्त होते. याच प्रकारे स्वप्नावरती धूर सोडणे यामधून त्याची संकल्पित स्वप्नमग्नता, विटकर रंगी सतरंजीमधून त्याचे दारिद्र्य, जमिनीस सदैव रुतलेली हाडांची काडे यामधून कष्ट सातत्याने आलेले त्याचे खंगलेपण, चावणी चावणी फेकून दिधल्या काड्यामधून सफल होत नाहीत म्हणून नैराश्य त्रागाने सोडून दिलेल्या माडीबद्दलच्या आशा अपेक्षा असा भावनाशय व्यक्त होत असतो. आणि शेवटी मरणामुळे त्याला मिळालेले 2 डोळे या प्रतिमापदातून त्याची कष्ट आणि दारिद्र्य यातून झालेली सुटका, याचबरोबर कधीच प्रत्यक्षात न येणाऱ्या स्वप्नांसाठीची स्वप्नरम्यता आणि ते प्रत्यक्षात येत नाही याबद्दलचा दुःखभोग या दोहोंतून सुटका हा उपरोधिक शोकात्म भावाशय व्यक्त होतो. आणि समग्र कविताभर पसरलेला हा गणपतवाणी विफल माणसाचे प्रातिनिधिक चित्र असा भावानुभव देतो. 5. मर्ढेकरांनी कवितेच्या संदर्भात आणखी एक विवाद्य ठरलेली लय संबंधित उपपत्ती मांडली आहे. कवितेतील भावानुभव हा संवाद, विरोध आणि समतोल या सौंदर्य तत्वांनी गुंफलेला असतो. या त्रयलयीच्या गुंफणीतून कलात्मक सौंदर्य निर्माण होत असते. चित्र, शिल्प, नृत्य, संगीत या कलांबाबत या दिशेने विचार करणे शक्य असते. पण कवितेच्या संदर्भात ही मांडणी विवाद्य ठरली आहे. तरी पण तीमधील काही ग्राह्यांश भाग स्वीकारता येण्यासारखा आहे. या कवितेत बिडी पीत स्वप्नपूर्तीसाठी करावयाच्या गोष्टींची एक सकारात्मक संवादी मांडणी केली आहे आणि चावून फेकून देत असलेल्या काड्यांमधून एक नकारात्मक विरोधी आशयाची मांडणी केली आहे. अशी ही संवाद विरोधी भावाशयाची रचना या कवितेत कलात्मक सौंदर्य निर्माण करीत असते. आणि शेवटी जन्मांधाला देव देत असलेले 2 डोळे आणि या वाण्याला त्याचे मरण देत असलेले 2 डोळे यामधील उपरोधमूलक विरोध आणि त्यामुळे घडणारे जीवनदर्शन या कवितेच्या आशय सौंदर्यात मौलिक भर घालीत असते. प्रस्तुत अध्यापनातून कवितेचा आशय, तिचे रूप, तीमधील नवीनता, मर्ढेकरांचा संक्षिप्त काव्यविचार, त्यांचे उपयोजन
अशा गोष्टी विद्यार्थ्यांप्रत बऱ्यापैकी पोहोचल्या असाव्यात हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसल्याचे जाणवत होते. धन्यवाद.